पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याबाबत माणगाव पोलीस ठाणे येथे निवेदन सादर। अज्ञानी खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अत्यंत अर्वाच्य भाषा वापरून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे वृत्त विविध प्रसार माध्यमातून समोर आले आहे। पत्रकारांनी त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पुन्हा आला तर मारून टाकेन अशा स्वरूपाची धमकी दिली असल्याचे समोर आले आहे। तसेच यापूर्वीही त्यांनी माझ्याकडे बॉम्ब आहे अशा प्रकारची विधाने केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना धमकावणे, त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे अत्यंत गंभीर बाब आहे। अशा प्रकारच्या कृत्यांमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्य व प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर आघात होत आहे। या अविचारी खासदाराविरुद्ध माणगाव प्रेस क्लबने आवाज उठवलाय। पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांनी केलेल्या कथित धमकीच्या वक्तव्याची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रमुख मागण्याही माणगाव प्रेस क्लबने सदर निवेदनामध्ये केल्या आहेत। माणगाव तालुक्याचे एपीआय नागेश चिकणे यांच्याकडे सदर निवेदन सादर करण्यात आले आहे। यावेळी माणगाव तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष सुतार, रायगड प्रेस क्लब संघटक पद्माकर उभारे, कार्याध्यक्ष गौतम जाधव, उपाध्यक्ष विश्वास गायकवाड, प्रमुख सल्लागार उत्तम तांबे, विनोद साबळे हे उपस्थित होते। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे।